नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर युनियन अर्थात गोकुळ दूध संघाने दैनंदिन 20 लाख लिटर दूध संकलनाचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन, संचालक, सचिव तसेच दूध उत्पादक सभासदांच्या वतीने आपल्या नेतृत्वाचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या सकारात्मक सोहळ्यात तालुक्यातील विविध दूध संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, सचिव आणि मोठ्या संख्येने दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. गोकुळ दूध संघाच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना आपण सांगितले की हा सन्मान माझा एकट्याचा नसून गोकुळ परिवारातील प्रत्येक दूध उत्पादक शेतकरी, संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आहे. त्यांच्या अथक मेहनतीमुळे, विश्वासामुळे आणि सहकार्यामुळेच गोकुळ दूध संघ आज प्रगतीची नवी उंची गाठत आहे. गोकुळ दूध संघाने ग्रामीण भागातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्याचे मोठे काम केले असून आधुनिक तंत्रज्ञान, पारंपरिक व्यवहार आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांमुळे संघावर शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. तसेच भविष्यातही दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, दूध संकलन वाढवण्यासाठी आणि संघाला अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गोकुळच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत शेतकरी आणि सहकाराच्या बळावर गोकुळ संघ आणखी उंच भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.